आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण पूर्वेत मोफत शस्त्रक्रिया व आरोग्य शिबिर, जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे यांचं आयोजन। 220 नागरिकांनी केली तपासणी तर 11 जणांवर होणार मोफत शस्त्रक्रिया। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा समन्वयक तथा माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे यांच्या वतीनं मोफत शस्त्रक्रिया व आरोग्य शिबिराचं आयोजन आज कल्याण पूर्वेतील शिवसेना कोळसेवाडी मध्यवर्ती शाखा या ठिकाणी करण्यात आलंय। यावेळी नागरिकांची संपूर्ण आरोग्य तपासणी मोफत करण्यात आली आहे। या आरोग्य शिबिरात 220 नागरिकांनी तपासणी करून घेतली। तर यावेळी हृदयाच्या शस्त्रक्रिया, मणक्याच्या शस्त्रक्रिया, अन्ननलिका शस्त्रक्रिया, यकृताचे आजार शस्त्रक्रिया, हाडांचे फ्रॅक्चर शस्त्रक्रिया, सांध्यांच्या शस्त्रक्रिया, डोळ्यांच्या तिरळेपणा, अपेंडिक्स हायड्रोसिल शस्त्रक्रिया, डोळ्यातील सफेद पडद्यांची शस्त्रक्रिया, कॅन्सर शस्त्रक्रिया, मूतखडा शस्त्रक्रिया, कान, नाक व घसा शस्त्रक्रिया, जिभेच्या शस्त्रक्रिया, हर्निया, किडनीचे आजार, श्वसन नलिकेच्या संबंधित शस्त्रक्रिया, गर्भपिशवी शस्त्रक्रिया, पौरुष ग्रंथी वाढणे, मूत्राशयाचा मार्ग संकुचित होणे, पित्ताशय किंवा पित्ताशयातील खडे शस्त्रक्रिया आदींच्या तपासण्या करण्यात आल्या। यापैकी 2 कॅन्सर पेशंट, 3 हर्निया पेशंट, 2 हार्ट पेशंट, 1 कानाचा विकार, 1 स्पाइन, 2 मोतीबिंदूचे पेशंट निदान झाले असून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा काल 64वा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिकांनी साजरा केला। त्याचाच एक भाग म्हणून आज या कल्याण पूर्व मध्यवर्ती शाखेच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून 80% समाज आणि 20% राजकारण हा वारसा माननीय बाळासाहेबांनी दिलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून उद्धव साहेबांचं वाढदिवसाचं औचित्य साधून या कल्याण पूर्व विभागात राहणारे गोरगरीब जनता आहे त्यांची मोफत शस्त्रक्रिया या शिबिराच्या माध्यमातून केली जाणार आहे। त्या ठिकाणी सर्व रोगांवर तपासणी होऊन ज्यांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, मग ती बायपास असेल, एन्जिओप्लास्टी असेल, अनेक अशा 350 शस्त्रक्रिया या शिबिराच्या माध्यमातून मोफत विनामूल्य रुग्णांना करून देण्याची सेवा त्या शाखेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। रुग्णांना या ठिकाणापासून नेण्यापर्यंत हॉस्पिटलला पोहोचवून बरा करण्यापर्यंतची पूर्ण व्यवस्था ही मोफत असणार आहे। मी आपल्या माध्यमातून सर्व कल्याणपूरच्या नागरिकांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा। महाराष्ट्राचे उपप्रमुख, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा काल वाढदिवस होता। त्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळे कार्यक्रम, उपक्रम घेण्यात आले। कल्याण पूर्वमध्ये काल कार्यक्रम त्यामध्ये आरोग्य शिबिर, मोफत चष्मे वाटपाचे शिबिर, विद्यार्थ्यांना वाया वाटप, शैक्षणिक साहित्याचं वाटप, गुणवंत विद्यार्थी सत्कार, त्याचबरोबर विविध दाखले आणि त्याचबरोबर या महाराष्ट्राचं भवितव्य घडवणारे विद्यार्थी, माझा महाराष्ट्र कसा असला पाहिजे, त्यासाठी नेता कसा असला पाहिजे, अशा प्रकारचा आमच्या पार्टीताई माळवे मॅडम यांनी निबंध स्पर्धा आयोजित केली होती। त्याचं काल बक्षीस समारंभ होता। खरोखर उत्कृष्ट, हे 9वी 10वीतल्या मुलांनासुद्धा कळतं की या देशावर कुठलं संकट होती, लोकशाही कशी धोक्यात होती, आमचं संविधान काय आणि ते वाचवण्यासाठी आमचं जबाबदारी काय, आमची कर्तव्य काय, अशा प्रकारच्या भावना 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा आता कळायला लागल्या। मी खास करून या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो की शिवसेना प्रमुख, पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त फक्त हारपुरे न घेता लोकांना काय हवं आहे ते लोकांना त्यांनी दिलेलं आहे आणि त्यामुळंच पक्षप्रमुखांच्या मागे या तमाम जनतेचे आशीर्वाद उभे आहेत। त्यामुळं किती संकट आली त्याला न घाबरता, न डगमगता आणि संपूर्ण संपवण्याचा प्रयत्न केला त्यांनी, तरी परंतु त्यापेक्षा डबल ताकदीनं या लोकांच्या प्रेमामुळं, लोकांच्या शिवसैनिकांच्या ताकदीमुळं उद्धवसाहेब या कपटी रावणरूपी राक्षसांना पुरून उरले आणि शिवसेना जोमाने वाढते, हे आज त्याचं प्रतीक आहे। आजसुद्धा जे समन्वयक हर्षवर्धन पालांडे यांच्या माध्यमातून या कोळसेवाडी शाखेमध्ये आमचे जितेंद्र पाटील डॉक्टर यांच्या सहकार्याने या ठिकाणी आरोग्य शिबिर आहे, हे चष्मे वाटप आहे, सर्व शस्त्रक्रिया मोफत
जर आवश्यकता असली तर. त्याचबरोबर रुटीन चेकअप जे ब्लड शुगर BP याच्या रुटीन चेकअप ते होणारच आहेत, पण त्याचबरोबर ECG, त्यानंतर एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी आणि दुर्दैवाने कुठले आजार असतील त्याच्यावर शस्त्रक्रियासुद्धा मोफत करण्यात येतील. अशा प्रकारची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि हे फक्त शिवसैनिकच करू शकतात. म्हणून सर्व शिवसैनिकांचं मी कौतुक करतो. पुन्हा एकदा तमाम कल्याणकारांच्या वतीनं आमच्या पक्षप्रमुखांना, कुटुंब प्रमुखांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो असे ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.